आता ते काय निष्काळजीपणा ह्या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती खबरदारी घेतली नाही असं अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे. पण त्यांना सक्तीच्या रजेवर आपण पाठवलेलं आहे. रवींद्र दंगेकर असतील किंवा सुषमा अंधारे असतील सातत्याने या सगळ्या पुण्याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादांवर आरोप करतायत, देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतायत थेट असल्याचा. नाना पटोलेंनी देखील आरोप केला की या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार पुत्राचा देखील समावेश आहे. चौकशी आता ही पोलिसांची चौकशी सुरू झालेली आहे. पोलीस चौकशी करतील, योग्य तो निष्कर्ष काढतील. आणि अजितदादांच्या बद्दल बोलायचं झालं तर अजितदादा अशा गोष्टीला कधीच खतपाणी घालत नाही. अतिशय कडकपणानं कारवाई करण्याबद्दल त्यांचे आदेश असतात. आणि काल जे अंजली दमाने यांनी त्यांना आव्हान दिलं त्यांनी स्वीकारलेलं आहे. तर पोलीस आयुक्तांना अजितदादांनी फोन केला होता या सगळ्या प्रकरणामध्ये असं आरोप त्यांनी सांगितलं ना, मी पालकमंत्री म्हणून एवढी मोठी घटना घडल्यानंतर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या जिल्ह्याचा मग आयुक्तालाच फोन करणार ना, दुसरं कोणाला फोन करणार. फोन केल्यानंतर त्यांनी फोनमध्ये काय सांगितलं की कडक कितीही मोठा माणूस असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या. हे त्यांनी मीडियामध्ये समोर सांगितलं. असा पण प्रश्न केला जातोय की एखाद्या आमदाराच्या पत्रावरती अशा पद्धतीची नियुक्ती कसे काय करू शकतात, त्यांना कुणाचा वरद असता आहे. हे बघा, कुठल्याही सरकारी अधिकारी हा लोकप्रतिनिधीचं पत्र आणतो. मंत्री हा काय ब्रह्मदेव असत नाही, त्याला सगळं त्या पत्रामध्ये शेवटी जो अधिकारी त्याला पद देणार असतो त्यानं सगळं बघून द्यायचं असतं. ते मंत्र्यांचा आदेश हा काय ब्रह्मवाक्य नाही. समजा चुकीचं आहे तर ते अधिकारी सांगायचं हे चुकीचं ह्याला देता येणार नाही. समजा दिलं असेल तर आम्ही तर 2च महिने त्याला कमी केलेला आहे. आमदारानं त्याला नेमला आहे म्हणून आपल्याला 18 आम्ही केलेलं नाही. तो आज पदावर नाही, त्याला त्या पदावरनं काढलेला आहे. आम्ही उंदीर प्रकरणामध्ये तो तिथं नाही, तो रजेवर होता. त्याला बाहेरून फोन गेला आणि मग त्या हळणोळला त्यानं फोन करून 3 लाख रुपयाच्या बदल्यात सौदा झाला. अशी गोष्ट आहे ती. सुनील टिंगरे यांना देखील अजितदादांनी खुलासा देण्यास सांगितलेला आहे, सामाजिक भान ठेवण्यास देखील सांगितलेलं आहे. नाही ठीक आहे ना, ते जे काय गोष्ट असतील अजितदादा करतील. परंतु यामध्ये ज्या पद्धतीनं हे चर्चेला जाते हे योग्य नाही. ही सिस्टीम दुरुस्त करायची असेल तर आपल्याला कडक पावलं उचलावी लागतील आणि हे अशी अद्दल घडण्यासाठी आम्ही कडक पावलं उचलू. आरोग्य विभागामध्ये अनेक वैद्यकीय अधिकारी आहेत, ते अनेक वर्ष ठाण म्हणून आहेत आणि त्यांचं संगनमत मग असं कुठेतरी पाहायला मिळते. मेडिकल विभागामध्ये किंवा आरोग्य विभागामध्ये आता ऑपरेशन करण्याची गरज वाटते. ते ऑपरेशन निश्चितपणाने केलं जाईल. मी मगाशी म्हटलं की हे समूळ खालून वरपर्यंत ही जी सिस्टीम आहे ती बदलावी लागेल आणि कडकपणा त्यात आणावं लागेल, पारदर्शीपणा आणावं लागेल. त्यामध्ये एकाही माणसाला माझं सर्टिफिकेट बदललं गेलेलं आहे किंवा माझ्या अन्याय झाला आहे असं बोलायला जागाच राहणार नाही. असं काम आम्ही करू. सर क्या कहेंगे ससुन के जे डॉक्टर इन होशकार एक्सीडेंट में इन्वॉल्व हो गए उनके ऊपर क्या कार्रवाई हो गई. आप 3 आप पर आरोप लगा रहे हैं कि आपकी नहीं, मैंने इसके बारे में इसके पहले ही कहा था कि जो अजय तावरे हैं उनको वहाँ मेडिकल सुप्रिटेंडेंट के लिए आमदार सुनील टिंगरे जी ने मुझे खत दिया था और मैंने उस पर अभिप्राय दिया था कि वो योग्य है तो उसे वहाँ पदस्थापना दीजिए. डीन ने उसे पदस्थापना दी. ये बात है दिसंबर की. लेकिन अप्रैल में जब वहाँ चूहे का मामला हुआ ससुन में तो समिति नियुक्ति की गई और ये डॉक्टर अजय तावरे को वहाँ से निकाला गया. वो आज उस पद पर नहीं है, वो आज लीव पर थे, वो दीर्घ मुदत के रजे पर गए हैं.